नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज आपल्या गुरु माऊलींचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे. दिनांक 22 मार्च 2025 रोजी शनिवारी गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथे मासिक मीटिंग सत्संग अभिष्ट चिंतन सोहळ्यात बोलताना निवेदक मुकुंद कुलकर्णी यांनी गुरु माऊलींच्या त्यांनी दत्त स्वरूपात दाखवलेल्या अगाध अशा दिव्य लीलेचा उल्लेख केलेला आहे. उपस्थित हजारो सेवेकरांचे डोळे पाणावलेले आहे. गुरु माऊली एका साक्षात ईश्वरीय शक्तीच आहे याची खात्री पुन्हा एकदा झालेली आहे. गुरु माऊलींचा जन्म फाल्गुन कृष्ण पापमोचनी एकादशी 20 मार्च 1955 साली दिंडोरी येथे 12:39 झाली. जेव्हा जेव्हा परब्रह्म पृथ्वीवर अवतार घेतो तेव्हा तो 12:39 या वेळेवरच जन्म घेतो. भगवान राम, भगवान श्रीकृष्ण, श्रीपाद श्री वल्लभ यांचा जन्मसुद्धा दुपारी 12:39लाच झालेला आहे. भगवान श्रीकृष्ण यात अपवाद होते. त्यांनी रात्री 12:39 जन्म घेतला. यशोदा व नंद यांनी खडतर वर्ष शनी प्रदोषाची उपासना करून परब्रह्मा भगवान यांना वरदान देण्यास भाग पाडले. त्यामुळे प्रत्यक्ष परब्रह्म श्रीकृष्णांचे लालन पालन करण्याचा भाग्य त्यांच्या पदरात पडलं. श्रीपाद श्री वल्लभ यांचे एक भक्त श्रीपादांकडून वरदान मागते की मला आपल्यासारखाच पुत्र पुढच्या जन्मी हवा. तेव्हा श्रीपाद श्री वल्लभ त्यांना शनी प्रदोषाचं महत्त्व व उपासना समजावून सांगतात व वरदान देतात की तुला पुढच्या जन्मात माझ्यासारखाच पुत्र होईल. श्रीपादांना सारखंच कोणी नसल्याने श्रीपादच त्यांच्या पोटी जन्म घेतात. जो कोणी शनी प्रदोषाची उपासना करतो, जेव्हा ती उपासना फळाला येते तेव्हा प्रत्यक्ष परब्रह्मा भगवान त्यांच्या पोटी जन्माला येत असतात. गुरु माऊलींच्या वेळी सुद्धा असंच झालं. आपल्या गुरु माऊलींच्या मातोश्री यांच्या आईसाहेबांनी 15 वर्ष कठोर शनी प्रदोषाची उपासना केली होती. त्याचंच फळ म्हणून गुरु माऊली यांचा जन्म झाला व तोही बरोबर 12:39. सद्गुरू परमपूज्य मोरेदादा एकदा गावाच्या सीमेजवळून दिंडोरी गावात प्रवेश करत होते व घरी आल्यावर काही वेळाने दादांना ताप चढला व मोरेदादा स्वतःशीच हिंदीत जोरात मोठ्याने बोलू लागले की मुझे छोड़ दो, मुझे जाने दो, मुझे बाहर जाना है असं बोलून बाहेर जायला लागले. तेवढ्यात घरच्या सदस्यांनी त्यांचे हात धरून ठेवले. दादांचं अंग फार गरम झालेलं व अशा स्थितीत त्यांना कोणी बाहेर जाऊ दिलं नाही. तेव्हा काही वेळेनासं झालं होतं. तेव्हा गुरु माऊली फक्त 3 महिन्यांचे होते. मातोश्रींना गुरु माऊली त्यांच्या परब्रह्म स्वरूपाबद्दल पूर्ण ज्ञान होते. त्यामुळे मातोश्रींनी गुरु माऊलींना जवळ घेतले व सद्गुरू परमपूज्य मोरेदादा यांच्या हाताला गुरु माऊलींच्या छोट्याशा हाताने स्पर्श केला व तात्काळ मोरेदादांचा ताप उतरला. मोरेदादा पुन्हा पूर्ववत झाले. मोरेदादा दिंडोरीत प्रवेश करत होते तेव्हा तिथे एक म्हसोबाचे मंदिर होते व त्या म्हसोबानेच दादांना पछाडले होते. पण गुरु माऊलींचा स्पर्श होताच लगेच ती बाधा उतरली. असे गुरु माऊलींचे खूप सारे अनुभव आहे. आपल्या गुरूंची महती सांगण्यासाठी युगीही कमी पडतील. वेदसुद्धा आपल्या गुरूंच्या समोर नीती नीती म्हणू लागले व त्यांनी श्वान रूप धारण केले. आपल्या शरीराच्या कातड्यांनी जरी गुरु माऊलींसाठी पादुका केल्यात तरी गुरु माऊलींचे आपल्यावर असलेले ऋण कधीच फिटू शकणार नाही. पण आज आपण एक करू शकतो. सर्वांनी स्वामी महाराजांना विनंती करावी की श्री गुरु माऊलींना दीर्घ आयुष्य लाभावं, गुरु माऊलींना उत्तम स्वास्थ्य लाभावं, गुरु माऊलींना अपेक्षित सेवाकार्य, भक्ती, ग्राम अभियान आमच्याकडून आयुष्यभर घडावे. गुरु माऊलींच्या स्वप्नपूर्तीसाठी, हॉस्पिटल निर्मितीसाठी जनकल्याण योजनेच्या माध्यमातून सेवेचे योगदान द्यावे. युगपुरुष गुरु माऊली. श्री स्वामी समर्थ.